तर या घडीची आणखी एक महत्त्वाची बातमी हाती येते। गेल्या 20 मिनिटांपासून किरीट सोमय्या आणि केंद्रीय गृहसचिवांमध्ये चर्चा सुरू आहे। किरीट सोमय्यांसोबत राज्य भाजपचं शिष्टमंडळ सुद्धा गृहसचिवांच्या भेटीला गेलेलं आहे। नवनाथ बन आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। नवनाथ, 20 मिनिटं उलटून गेलेली आहेत भेट सुरू होऊन, काय घडतंय नेमकं? बरोबर आहे, जवळपास बरोबर 10:15 वाजता ही भेट सुरू झाली आणि आता बरोबर 10:34 झालेले आहेत। 20 मिनिटांपासून ही भेट सुरू आहे। प्रामुख्याने जे मुद्दे मांडले गेले आहेत की ज्या पद्धतीनं केंद्राचं एक शिष्टमंडळ पाठवावं हा मुद्दा आहे। त्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र अमित शहा यांच्यासाठी दिलेले आहे आणि केंद्रीय गृह मंत्रालयासाठी दिले, तेही पत्र किरीट सोमय्या यांनी दिल्याचा उल्लेख करण्यात येतोय आणि सूत्रांकडून त्याबद्दल माहिती मिळते। त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रामध्ये प्रामुख्याने भाजपच्या पोलखोल रथयात्रेवर दगडफेक झाली होती त्याचाही उल्लेख आहे। याशिवाय मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला मातोश्रीच्या बाहेर झाला होता आणि या सगळ्या प्रकरणात त्यांनी शिवसेनेवर आरोप केला होता त्याचाही उल्लेख आहे। याशिवाय किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्टेशनच्या बाहेर झालेला सगळा प्रकार, या तिन्ही घटनेचा उल्लेख असल्याची माहिती आहे। त्यामुळे आधी किरीट सोमय्या यांचं निवेदन आणि देवेंद्र फडणवीस यांचं एक पत्र, अशा सगळ्याबद्दलची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयात दिली जाणार आहे। आणि आता बाहेर थोड्या हालचाली देखील वाढत आहेत। कदाचित हे शिष्टमंडळ अगदी काही क्षणामध्ये बाहेर येईल। पोलिसांची सुरक्षेचा गराडा देखील वाढलेला आहे। त्यामुळे कुठल्याही क्षणी किरीट सोमय्या आणि भाजपचं हे शिष्टमंडळ गृह मंत्रालयातून बाहेर येईल आणि ते माध्यमांसमोर संवाद साधू शकतात। पोलिसांची सुरक्षा देखील आता वाढवण्यात आलेली आहे आणि किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे आमदार मिहिर कोटेचा, राहुल नार्वेकर, अमित साटम आणि विनोद मिश्रा देखील या शिष्टमंडळामध्ये आहेत। त्यामुळे जवळपास 20 मिनिटाची ही भेट झाली आहे आणि त्यामुळे कदाचित किरीट सोमय्या आता गृह मंत्रालयातून बाहेर येतील आणि नेमकं काय निवेदन दिलं, नेमक्या काय मागण्या केल्या, या सगळ्या संदर्भात माध्यमांशी संवाद देखील साधतील। परंतु प्रामुख्याने आपल्याला जी माहिती आहे त्यानुसार ती पहिली मागणी आहे ती म्हणजे केंद्रातलं शिष्टमंडळ राज्यामध्ये पाठवावं। राज्यातल्या सगळ्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या सगळ्याबद्दलची माहिती देखील केंद्रीय गृह सचिवांना दिलेली आहे आणि या सगळ्या माहितीचा उल्लेख, या माहितीचा आढावा, त्या सगळ्याबद्दलचा एक मसुदा देखील भाजपच्या शिष्टमंडळाने देण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्याबद्दलचं केंद्र सरकारची भूमिका काय असते, केंद्र सरकार या सगळ्या प्रकरणात नेमकं काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या काही दिवसापासून सातत्यानं महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल भाजपकडनं प्रश्नचिन्ह वेळोवेळी उपस्थित केलं जात होतं। गृह मंत्रालयावर आरोप केले, शिवसेनेवर आरोप केले आणि या सगळ्या प्रकरणात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशाही पद्धतीची थोडंसं थांबवते, भेटी संदर्भातले अपडेट घ्यायचेच आहेत। पण शिवसेनेचे नेते अरविंद सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सावंतजी, गेल्या 20 मिनिटांपासून ही भेट सुरू आहे, शिष्टमंडळ दिल्लीमध्ये पोहोचले, कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही? मला वाटतं इतकं सुस्पष्ट किती घायकुतीला आले ते पहा। राज्याचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न किती मुहूर्त आजवर त्यांनी दिले तेही लक्षात घ्या। आणि मग कुठलंही छोटं कारण घ्यायचं। अहो, तिथं उत्तर प्रदेशात देशाच्या गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं शेतकऱ्यांच्या वर अंगावर गाडी घातली, शेतकरी गेले। अशा अवस्थेमध्ये असताना सुद्धा तिथं तुम्ही राष्ट्रपती राजवट लावत नाही। किती खून झाले, किती अंते उत्तर प्रदेश बिहार आणि काय प्रकरण ते जाऊन जरा बघा। आणि मग ह्या सगळ्या गोष्टीतनं कोणी जरासं काही झालं, पावटा वाजला की तिकडे सुरू झाला ताबडतोब काढा राष्ट्रपती राजवट। गोंधळ तुम्हीच घालता, बेकायदेशीर तुम्हीच वागताय। आता सुद्धा ते हनुमान चालिसेचं पठणाचा विषय असू द्या, देशातल्या किती मूलभूत प्रश्नांना सोडून आपण दुसऱ्या बाजूला घेऊन जातोय पहा ना। आणि म्हणून यातनं सर्वसामान्य माणूस सगळं ओळखतो, ज्या राज्याचं सरकार कधी एक शब्द कोणी बोललं का जीएसटीचे पैसे आम्हाला मिळत नाहीत वेळेवर म्हणून? राज्याच्या सरकारचा रिव्हेन्यू महसूल कशात होता? पूर्वी सेल टॅक्स मध्ये होता किंवा ऑक्ट्रायमध्ये मुंबई शहराचा, तो विक्री कर बंद झाला, जीएसटी आला आणि जीएसटीचे पैसे येत नाहीत आमच्याकडे, तरी राज्य सरकार इतकं उत्तम काम करतंय, त्याचं कौतुक राहिलं दूर। म्हणजे मुख्य मुद्द्यांना बगल देत सातत्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न भाजपकडून उपस्थित केला जातोय असं तुमचं म्हणणं। अरविंद सावंतजी, धन्यवाद एबीपी माझा बोलला त्याबद्दल। किरीट सोमय्या सध्या केंद्र सरकार के गृह सचिव
अजय भल्ला जी से हमारा काफी डिटेल डिस्कशन हुआ। 20-25 मिनट की चर्चा में उनके चेहरे पर भी चिंता दिखाई दे रही है। जिस प्रकार से महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर सिचुएशन, जो कॉन्स्टिट्यूशनल जिम्मेदारी राज्य सरकार की है, सामान्य नागरिक, चुने हुए प्रतिनिधि, इसके ऊपर जिस प्रकार से हमले होते हैं, अत्याचार हो रहे हैं, धमकियां दी जा रही है, जिंदा दफनाने की भाषा मुख्यमंत्री जी, उनके प्रवक्ता कर रहे हैं। इसके बारे में और भी शिकायतें यहाँ पर आई है, ऐसा ध्यान में आया है। आज हमने ऐसे 7 एग्जाम्पल होम मिनिस्ट्री को दिए हैं। सिर्फ विषय किरीट सोमैया का नहीं है, विषय नेवी ऑफिसर से लेकर एक झुग्गी झोपड़ी में रहने वाले व्यक्ति का मुंडन किया जाता है। नेवल ऑफिसर के घर में शिवसेना के गुंडों उद्धव ठाकरे के कहने पे जाके मारते हैं। मनसुख हिरन की उद्धव ठाकरे के नियुक्त किए हुए 2 पुलिस ऑफिसर सुपारी लेके हत्या करते हैं। विधायक सांसद को जिंदा गाड़ने की धमकी दिया, जिंदा दफनाने की धमकी। और किरीट सोमैया, जिसको Z कैटेगरी सिक्योरिटी केंद्र सरकार ने दी है, उनको पुलिस स्टेशन के परिसर में पुलिसों के उपस्थिति में उनके सहकार्य से 70-80 शिवसेना के गुंडे उनका जान लेने का प्रयास करते हैं। उसके लिए स्पेशल टीम भेजनी चाहिए। परिस्थिति चर्चा चिंताजनक है। गृह सचिव जी ने हमें आश्वस्त किया है कि इस विषय का हम गंभीरता से स्टडी कर रहे हैं। आवश्यकता पड़ी तो यहाँ की टीम भी वहां जाएगी। आज केंद्रीय गृह सचिव यांच्या सोबत 20-25 मिनिटं विस्तृत चर्चा झाली। चर्चा चिंतावर होती। महाराष्ट्रात घटनांनी जी जबाबदारी राज्य सरकारला दिली आहे, लॉ अँड ऑर्डर राज्य सरकारचा अधिकार असेल तर जबाबदारी पण आहेत। निवडून आलेला प्रतिनिधी आमदार खासदारांना उद्धव ठाकरे साहेब, त्यांचे प्रवक्ता, तू माझा विरुद्ध जर बोललात तर आम्ही त्याला तुला जिवंत गाडून टाकू। और ज्यांना Z कैटेगरी सिक्युरिटी आहे, आता किरीट सोमय्यांना पोलीस स्टेशन परिसरात कमांडोची मारहाण पोलिसांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेचे गुंडे करतात। जीव घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थनाने केला जातो। ही खूप गंभीर बाब आहे। आम्ही आग्रह केला की इथून एक स्पेशल टीम गेली पाहिजे, याचा स्टडी केला पाहिजे। त्यांनी आम्हाला सांगितलंय की ते आपसात चर्चा करून जे आवश्यक आहे ती पावलं उचलणार। आज ही पण चर्चा झाली की फक्त हे धमक्यात देतात एवढं नव्हे, हमला करून जीव घ्यायचा प्रयत्न करतात। आणि ज्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला त्याच्या नावाने एक बोगस बेनामी तक्रार मुंबईचे पोलीस कमिशनर दाखल करण्याचे आदेश देतात। एवढा खालच्या पातळीवरचं काम, माफियागिरी हे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या डिरेक्शन मध्ये झालं आहे। मी आज सगळे पुरावे दिले की मी कुठली FIR दिलीच नाही, तर किरीट सोमय्याचा FIRच्या आधारावर कारवाई झाली असं मुंबई पोलीस कमिशनर आणि मुंबई पोलीस म्हणतात। म्हणून हा IPS ऑफिसर चीटिंग करतोय, त्याची डिपार्टमेंट ऑफ पॉलिसी अँड पर्सनल तर्फे हिथून इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं अच्छी आम्ही मागणी केली है। डेलीगेशन कब जाएगा, इसका कोई आश्वासन मिला? आपने जो मांग की है डेलीगेशन कब जाएगा, इसका कोई आश्वासन मिला? कब डेलीगेशन जाएगा? होम सेक्रेटरी ने कुछ कहा?
इसमें एक महत्व का मुद्दा यह है कि जैसे संजय पांडे ने मेरे नाम से बोगस एफआईआर करवाई, उसी प्रकार के वहां के सीसीटीवी कैमरे हैं, उसके फुटेज गायब कर दिया। है उद्धव ठाकरे जी की माफियागिरी की हद देखो। किरीट सोमैया को मारने का प्रयास होता है, वो सीसीटीवी फुटेज ही गायब हो गया। यहाँ पर जरूर गृह सचिव ने कहा है कि बहुत बड़ी चिंता की बात है, किरीट सोमैया पे तीसरी बार जानलेवा हमला हुआ, अनेक शिकायतें आई है और इसके लिए यहाँ से जरूर ऑफिसर महाराष्ट्र जाएगा और हमने जो बातें बताई है वो वेरीफाई करेगा। आणि केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे, घटना तुडवली जात आहे, अधिकाराचा दुरुपयोग होत आहे अशा तक्रारी आल्या आहेत। इथून निश्चितपणे कोणतरी ऑफिसर त्याला विशेष जबाबदारी दिली जाणार। हे मी जे डॉक्युमेंट दिले आहेत त्याचे तपास केला जाणार, आवश्यकता पडली इथून स्पेशल टीम पण मुंबईत जाणार। त्याचबरोबर जे संजय पांडे आयपीएस ऑफिसर आहे, जर आयपीएस ऑफिसरनी स्वतः काय फोर्जरी केली असेल, पदाचा दुरुपयोग केला असेल तर त्याचा डिपार्टमेंट ऑफ पोलीस अँड पर्सनल हे इन्व्हेस्टिगेशन करू शकते। मी एक तक्रार डीओपीपी ला पण दिली आहे, पोलीस कमिशनरच्या नेतृत्वाखाली चीटिंग होत आहेत, मी न केलेली एफआयआर माझ्या नावाने दाखवली जात आहेत, याची पण चौकशी होणार। सीआयएसएफ जवान जखमी झाले त्याबद्दल काय? सीआयएसएफ जवान जखमी झाले त्याच्याबद्दल काय? दफ्तर के बाहर प्रधानमंत्री के घर सीआयएसएफ जवान जखमी झाले त्यांच्याबद्दल काय? सीआयएसएफ जवान जखमी झाल्याचं तुम्ही सांगितलं का केंद्रीय गृह सचिवांना? त्यावर काय केंद्रानं दखल घेतली? पुण्यात जो हल्ला झाला होता त्यावेळी पण जे सीआयएसएफ कमांडोवर हमला झाला त्याचे फुटेज पण पुणे पोलीस कमिशनरना देण्यात आलं होतं, तरी मुख्यमंत्र्यांनी काही केलं नाही। उलट अशी सूचना माफिया सेना देते पोलिसांना, आमची गुंड मारणार, तुम्ही आमच्या गुंडांचं संरक्षण द्यावं। तर इथे पण त्याच पद्धतीने फुटेज मध्ये कमांडोवर बाटल्या पडल्या, दगड पडली, हे तर तुमच्या चॅनल्सनी पण दाखवलेलं आहे। ते काय हे माफिया सरकार अंध आहे, त्यांना दिसतंय, तर पोलीस कमिशननी का ताबडतोब ऍक्शन घेतली नाही? जो दगड मारतोय त्याचा फोटो दिसतोय व्हिडिओ न्यूज मध्ये चॅनलचा, तरी संजय पांडे साहेब ते तर उद्धव ठाकरेचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर आहे ना, संजय पांडेचा पण हिशोब घेणार। मुझे लग रहा है कि 1-2 दिन में इस संबंध में केंद्र का गृह मंत्रालय गंभीर इसकी दखल लेगा। तर पुढच्या 1-2 दिवसामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दखल घेतली जाईल असं किरीट सोमय्या म्हणाले। अमित सर या विषयावर केंद्र सरकार गृह मंत्रालय चिंतित आहे आणि मला खात्री आणि विश्वास आहे की यावर कारवाई होणार। सर किती दिवसात टीम येईल? सर किती दिवसात टीम येईल? किती दिवसापर्यंत टीम येईल? नहीं बंद है सर, आप चाय सर, चाय में सर, आज चाय फिर से चाय में एक एक करके किती दिवसात टीम येईल? सर आपकी गृह सचिव से मुलाकात हुई, क्या क्या बात हुई? एक एक करके तर पुढच्या 1-2 दिवसामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या सगळ्या संदर्भात ॲक्शन घेतली जाईल, याची गंभीर दखल घेतली जाईल असं किरीट सोमय्या म्हणालेले आहेत। गेल्या काही दिवसात ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या सगळ्या संदर्भात केंद्रीय गृह सचिवांना सविस्तर माहिती दिली। राज्यातल्या सगळ्या परिस्थिती संदर्भात केंद्रीय गृह सचिवांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि या सगळ्याची गंभीर दखल घेतली जाईल असं सोमय्या म्हणाले। पुढच्या 2 दिवसात केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या सगळ्या प्रकरणांची गंभीर दखल घेतली जाईल असं सोमय्या म्हणालेले आहेत। शिवसेनेच्या शिवसैनिकांकडून ज्या प्रकारे वागणूक दिली जाते, जे त्यांच्याकडून केलं जातं, त्यांच्याकडून जो हल्ला केला गेला, या सगळ्या संदर्भात केंद्रीय गृह सचिवांशी बोललेलो आहे। त्यांनी या सगळ्या संदर्भात चिंता व्यक्त केलेली आहे आणि याची गंभीर दखल घेतली जाईल असं सोमय्या म्हणालेत।
केंद्रीय गृह मंत्रालयाचं एक पथक महाराष्ट्रामध्ये येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे या भेटीनंतर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.